का माझ्याजवळ म्हणजे करोडची जरी संपत्ती उभी केली असती ना, का हे सर्व तुलाच भेटणार, जर हिच्याशी लग्न केलंस तर तरी मी किती काय झालं तरी मी करणार नाही. आता सगळं असं लाईनशीर उभं राहिलं, बँड बिंड घेऊन ताशे विषय ढोल बिल ये बँड जो बिंजो. जसं आम्ही स्टेजवरती दोघे जण उभे राहिलो ना, तर काही जणी बोलायला लागले, अरे ये लड़का है बहुत सुंदर है. लगेच माझी कॉलर विलर अशी वरती, अरे लड़के के गले में तो चेन भी नहीं, अरे लड़के के हाथ में अंगूठी भी नहीं है. ये तो आगरी है ना, ये तो आगरी है ना, आगरी कितना सोना पहनते हैं. ज्याने आमचा वाईट करायचा प्रयत्न केला ना, आजपर्यंत त्यांच्याबद्दल आम्ही कधीच वाईट विचार नाही केला, कारण आम्ही ना आमच्या कर्मावरती विश्वास ठेवतो. आम्ही विचार करतो जर ते आमच्यासोबत वाईट करतात तर आम्ही पण त्यांचा वाईट विचार केला, त्यांच्यात फरकच नाही. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा लव्ह स्टोरी पार्ट 4 मध्ये स्वागत आहे. तर आज आपण 4था पार्ट सांगणार आहोत. आणि आपण जसं लास्टवाले पार्टमध्ये सांगितलं होतं का जेव्हा आमचं कोर्ट मॅरेज झालं तेव्हा मी घरी गेलो आणि स्नेहा पण तिच्या घरी गेली. तर आता खूप जण आपल्याला म्हणजे खूप जण नाही, कमीच कमेंट होत्या. तर त्यांचं म्हणणं असं होतं का स्नेहाताईंनी तिच्या बाजूचं सर्व सांगितलं पण अश्विन दादांनी नाही सांगितलं, आणि अश्विन दादाचं जर सांगितलं तर आम्हाला आवडेल ऐकायला, म्हणजे दोन्ही साईड क्लिअर होतील ना. फक्त इथे कसं माझंच दिसत होता आणि यांच्या काहीच समजत नव्हतं असं. तर माझ्या साईडचा पार्ट आत्ताच स्टार्ट होणार आहे. तर घरातलेही कसं म्हणजे माहिती आहे का, सांगितलेलं काय हिला तर नकारच होता, म्हणजे अदर कास्ट आहे म्हणून नकार. पण मी काय सांगितलेला, स्नेहाची मी मान्य करते अदर कास्ट आहे, पण तिच्या घरातला म्हणजे पोरीच्या बाजूचं जर रेडी आहेत मग तुम्ही का नाही. तर याही सांगितलेलं का आमच्याशी आपल्याशी काय आपल्या घरात तर काही तसं काही होणार नाही, आणि तुला पोरगी माझ्या मित्राची आहे ती मी बघितलेली आहे. तर कसं आहे माहिती आहे का, मला तर नकारच होता, मला स्नेहाशी लग्न करायचं होतं. मी स्नेहासोबत खुश राहणार आहे हे मला 100% माहीत होतं. मग मी कशाला दुसरी सोबत लग्न करू. तर मला म्हणजे म्हणजे माझ्या घरातल्यांचं असं म्हणणं होतं का आम्ही सांगतो त्या पोरीशीच तुला लग्न करायला लागेल, कारण पैसेवाली आहे ती. तर कसं आहे माहिती आहे का, मी जेव्हा स्नेहासोबत प्रेम केलं आणि स्नेहाने माझ्यावरती प्रेम केलं तर आम्ही दोघांही पैसा बघून प्रेम नव्हतं केलं. स्नेहाला मी ऑलरेडी पहिल्याच भेटीमध्ये सांगितलं होतं का मी खूप गरीब आहे, माझ्याजवळ काहीच नाही, आणि मलाही पैशाशी काही घेणं देणं नव्हतं हे पण ह्यांना माहिती होतं. हा, हे आम्ही दोघांना एकदम क्लिअर करून सांगितलेलं. आणि आमच्या इकडच्यांना असं वाटत होतं का जर पैसेवाली पोर केली तर एवढं हे भेटेल ते भेटेल. तर माझे घरातले बोलत होते का म्हणजे आम्ही जी पोर बघितली तिच्यासोबत कर तू लग्न. तर मी तर डायरेक्ट नकार सांगितलेला, आणि मी सांगितलेलं का मी करणार तर स्नेहाशीच लग्न करणार. आणि मी कसं तेव्हा म्हणजे एक्सपोर्ट लाईनमध्ये कामाला होतो. त्याच्यामुळे कसं माहिती आहे का, ओळख भरपूर होती. तर कसं नाव पण मला सांगितलेलं, मी आपण कसं एक इन्क्वायरी म्हणून चला बघूया एवढं बोलतात तर कोण आहे. तर तिचं नाव मी काढल्यावरती मित्रांना सांगितलं मी का अशी पोरगी आहे. तर त्याही सांगितलं का तिच्याजवळ संपत्ती भरपूर आहे पण भरपूर जणांसोबत अफेअर आहेत. आता विचार करा, पैशांसाठी भले तिचा बॅकग्राऊंड मी कोणासोबत म्हणजे त्या मुलीबद्दल मी वाईट नाही बोलत, माझं प्रेम स्नेहासोबत आहे, मला स्नेहासोबतच लग्न करायचं आहे. आणि मी तर तुम्हाला असं बोलते, ती सिच्युएशन अशी होती ना का माझ्याजवळ म्हणजे करोडची जरी संपत्ती उभी केली असती ना, का हे सर्व तुलाच भेटणार, जर हिच्याशी लग्न केलंस तर तरी मी किती काय झालं तरी मी करणार नाही. आणि तिचा बॅकग्राऊंड ऐकल्यावरती मी डायरेक्टली घरामध्ये बोललो तिच्याशी लग्न आणि मी करेन. तिचा ऑलरेडी 12-13 जणांसोबत अफेअर आहेत आणि तिच्याशी मला तुम्ही लग्न करायला सांगताय, आणि याच्यामध्ये फायदा बघताय तर फक्त तुमचा फायदा बघताय का, तर तिच्याकडनं संपत्ती भेटेल असे विचार होते. तर मी डायरेक्टली सांगितलं का मला नाही करायचं आणि मी करणारच नाही, आणि मी करीन तर स्नेहासोबतच करेन, आणि वाटलं ना तर मी बाहेर जाईन राहायला पण तिच्यासोबतच लग्न करेन. तर आता हे सर्व क्लिअर झालेलं आहे माझ्या साईडचा. तर आता आम्ही दोघांही कोर्ट मॅरेज केला आणि मग नंतर मी घरी आलो. घरी आल्यावरती सर्वात पहिले मी माझ्या घरात म्हणजे आईला पण मी सांगितलं की मी कोर्ट मॅरेज केलं आहे. पण कसं आहे माहिती आहे ना, लहानपणापासून कधी प्रेम नाही केलं तर त्यांना काही ती फिलिंगच नाही माहिती का माझी पोरांनी काय केलं, हे केलं, हां बरं केलंस, हे केलंस, ते केलंस, एवढंच बघ. तुमचे पण मनामध्ये खूप शंका आले असतील, विचार आले असतील, याने असं लग्न केलं तर मग घरातल्याच बनतोयच ना का तू असं का केलास, आम्ही तुला सांगितलेलं ना. कोणीच नाही, कारण माझ्याशी काय कोणाला घेणं देणंच नव्हता.
ही गोष्ट मी आता इथे क्लिअर करते, कारण माझ्याशी कोणालाच घेणं देणं नव्हता आणि आजपर्यंत कोणालाच घेणं देणं नाही. तर आपण व्हिडिओ खूप साऱ्या बनवलेल्या आहेत, हे पण तुम्ही आता व्हिडिओ बघितले असणार आयोसोबत रेसिपी वगैरे. तर त्यावेळेस मी व्हिडिओ का बनवायला जायचो, जेव्हा आपला चॅनल कुठेतरी चालत होता तेव्हा म्हणजे आपण खूप वेळेला क्लिअर केला होता व्हिडिओमध्ये का मी आगरी समाजामधला आहे, मी उरणमधला राहणार आहे. तर खूप जण आपल्याला कमेंट करायचे का तू आगरी समाजामधला असत तर आगरी पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला आम्हाला बघायला आवडतील, पारंपरिक ज्या रेसिपी. आता पारंपरिक रेसिपी तर आम्ही तर नाही बनवू शकत दोघे जण सोबत. पारंपरिक रेसिपी बघायची असेल त्याला कसं आपला पारंपरिक माणूस लागते. तर मी त्यासाठी आयोग जवळ जायचो का जेणेकरून ते तुम्हाला मी रेसिपी दाखवू शकतोय. तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये असं बघितलं असेल बघा, मला कधी पारंपरिक व्हिडिओ शूट करायची असेल, रेसिपी शूट करायची, मी आयोकडे जायचो, रेसिपी शूट करायचो तेवढंच, मग नंतर मी घरी यायचो. तेवढ्यापुरतच मी तुम्हाला शेअर करायचं. आम्ही जात नाही, बोलत नाही, सगळं आहे. फक्त कसं असते कन्व्हर्सेशन कमी आहे, कारण लहानपणापासून यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट नाहीये यांचा. म्हणजे कधी कोणी काही विचारलं नाही बाबा तुला काय करायचं काय नाही. तर आता पण आम्ही फोनवरती खूप कमी, म्हणजे कधी बोलायचा भरपूर महिन्यातून बोला, एखाद्या वेळेस बोलतो. कारण स्टार्टिंगला आम्ही बोलत खूप सारे प्रॉब्लेम्स येते, नंतर आम्ही सर्व होतो. पण ते कसं एक लिमिटेड आहे, जास्त नाहीये. कारण आम्हाला पण वाटते आपण पण केलंय, तर असं नाही की एकदम रिलेशन तोडलेलं आहे, असं नाहीये. आम्ही पण त्यांना विचारतो, ते पण विचारतात, पण खूप लिमिटेड आहे. असं नाहीये की पुन्हा प्रेम वाहून जातंय, म्हणजे आपण एकदम बोलतात ना की फॅमिली आहे म्हणून एकदम आपण टच मध्ये पुढे समजलंच असं, म्हणजे आम्ही स्टोरी मध्ये सांगणार तेव्हा. तर आता आपण आपल्या स्टोरीकडे बोलूया. तर आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केला, मग नंतर मी घरी आलो. घरी आल्यावरती माझ्या पॉकेटमध्ये फक्त आणि फक्त 7,000 रुपये होते. 7,000 रुपये होते आणि आत्ता माझ्या ना डोक्यावरती एकदम टेन्शनचा म्हणजे बोलला पहाड, टेन्शनचा डोंगर पडला होता. आता टेन्शनचा डोंगर कसा पडला होता, घरी आल्यावरती सारखे माझ्या मनामध्ये विचार, कारण आम्ही प्लॅनिंग केला होता 15 ते 20 दिवसानंतर. कारण 15 ते 20 दिवसानंतर माझे म्हणजे माझं पेमेंट वगैरे असेल तो येईल आणि त्याच्यामध्ये सर्व मॅनेज होईल. कारण आपण लास्ट एंडिंगला आपला म्हणजे 22 मार्चला आम्ही कोर्ट मॅरेज केलं. तर मला आता सर्वात पहिले काय करायचं होतं, रूम शोधायची होती राहण्यासाठी, रूम शोधायची होती. आणि मग त्याच्यासाठी डिपॉझिट मला हे करायचा होता, कारण बिना डिपॉझिटचा तर कोण रूम देत नाही. तर माझे मित्र होते, माझे 5 मित्र आहेत. तर त्यांच्याशी मी पटकन कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सुद्धा मी अगोदर सांगितलेलं का मी असं असं करणार आहे, फक्त मला तुम्ही सपोर्ट करा म्हणून. आणि खूप चांगले 5 पण मित्र आहेत. त्याही लगेच मला रिस्पॉन्स दिला का तू एक काम कर, इकडे ये उरणमध्ये. पण त्यांची नावं नाही सांगणार मी, कारण कोणाला आवडतंय कोणाला नाही आवडत इथे म्हणजे नाव घेणं, कारण ही सोशल मीडिया आहे. आम्ही आमची तुमच्यासोबत रिअल लाईफ हे शेअर करतो, कारण तुम्ही आमची युट्यूब फॅमिली आहेत म्हणून तुमच्यासोबत आम्ही शेअर करतोय. तर त्यांनी मला बोलवलं उरणमध्ये शिडको कॉलनीमध्ये बोलवलं. तसंच मी शिडको कॉलनीमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं का माझा कोर्ट मॅरेज झालेला आहे, मी केलेलं आहे आणि उद्या मेन म्हणजे आहे तो रिसेप्शन आहे. आता मला खूप टेन्शन आलं आहे, मी आता हे सर्व करू कसं काय. माझ्याजवळ नाही रूम, नाही माझ्याजवळ डिपॉझिटचे पैसे देण्यासाठी, माझ्याजवळ 7,000 रुपये आहेत, त्याच्यामध्ये स्नेहाला मंगलसूत्र बनवायचं आहे, मग पुन्हा माझी शॉपिंग आहे, कसं काय हे सर्व करू. माझ्याजवळ नाही कपडे. आणि आम्ही प्लॅनिंग केलेला ते फक्त म्हणजे जवळजवळ 1 महिन्यानंतर 15 ते 20 महिन्याच्या याच्यामध्ये केलेला, जेव्हा माझं पेमेंट होईल त्याच्यामध्ये मॅनेज करणार होतो. पण स्नेहाच्या मम्मीने अर्जंट आमचा आजच्या आजच कोर्ट मॅरेज केलेला आहे आणि उद्या रिसेप्शन आहे. आता काय करू. तर माझ्या मित्राही सांगितलं तू काय टेन्शन घेऊ नको, रूमचा आपण बघू, डिपॉझिटचा पण काय असेल ते पण आपण बघू, नंतर तुझं तू काय ते डिपॉझिट असेल तर ते देऊन टाक, रूमचा तर टेन्शन आता तू घेऊ नको. सर्वात पहिले आपण उरणला जाऊया, तुला पहिला मंगलसूत्र स्नेहासाठी घ्यावं लागेल, मंगलसूत्र घेऊया, तुझ्यासाठी शॉपिंग करूया. आम्ही तसंच म्हणजे घाईमध्ये चाललोत, उरणला गेलो. आणि आणखीन एक 6वा मित्र आहे, तो नव्हता आमच्यासोबत, तर त्याला सांगितलेलं रूमचं बघायला, तो तिकडेच राहत होता शिडको कॉलनीमध्ये उरणमध्ये. तर त्यांनी सांगितलं काय टेन्शन घेऊ नको, बोलतोय मी सर्व बघते, तुम्ही जा, बोलतोय आरामात जा आणि बिंदास या बोलतोय. तर आम्ही गेलो उरणमध्ये गेल्यावर माझे बजेटमध्ये सर्व मी करणार होतो. तर सर्वात पहिले ज्वेलरी शॉपमध्ये गेलो. ज्वेलरी शॉपमध्ये गेल्यावरती स्नेहाला घेतला मंगलसूत्र फक्त 2 वाटींचा घेतला आणि त्याच्यामध्ये मनी. त्यावेळेस मला 5,000 रुपयाचा मंगलसूत्र पडला, तो 5,000चं मंगलसूत्र पडला. मग मी मित्रांना सांगितलं माझं 5,000 रुपये संपला, आता 2,000 रुपये आहेत माझ्याजवळ. या 2,000 रुपयामध्ये मला शॉपिंग करायची, आता मला कपडे नंतर ये माझ्याला. अरे बोलते नको टेन्शन घेऊ, ते होईल, बोलते जे होते ते चांगल्यासाठी होतंय आणि तुझं आता एवढेपर्यंत चांगला झालाय, पुढे पण चांगला होईल, तू नको टेन्शन घेऊ, तू कर तुला काय करायचं असेल ते, बाकी नंतर काय वाटलं तर आम्ही पण करू म्हणून. तर मग नंतर गेलो शॉपिंगला.
माझ्या लाईफमध्ये मी कधी फॉर्मल ड्रेसिंग नव्हती केली, कधीच नव्हती. तर मला फॉर्मल कपडे घ्यायचे होते, माझ्यासोबत होते मित्र होते, मी ट्रायल वेअर करून दाखवत होतो. एवढं असं होतं कारण मला फर्स्ट टाइम फॉर्मल ड्रेसिंगवरती बघणार होते. तर माझे कपडे त्यावेळेस काहीतरी 1500 रुपये चालतेले. शूज घेतले, फॉर्मल पॅन्ट घेतले आणि शर्ट घेतला व्हाईट कलरचा. आणि मी गेलो घरी आणि घरातल्यांचं पण काही रिॲक्शन नाही. घरातल्यांना एवढा तरी विचार करायला पाहिजे होता, बाबा तुम्ही केलाच तुझ्या याच्यावरती, ठीक आहे. पोरीच्या इथल्या मान्यता पण भेटली, पोरीच्या इथल्या कुठला कोर्ट मॅरेज करून दिला. चल बाबा आता एवढं सर्व झालंय तर आम्ही पण जाऊया याच्यासोबत आणि सर्व जे काय आहे ना बोलतात ते हे झालंय ते एकत्र करूया म्हणून सर्वजण मिळून. पण तसा पण काहीच नाही विचार केला. मग दुसऱ्या दिवशी उठलो लवकर आणि आम्हाला किती आपलं रिसेप्शन 8 वाजेपर्यंत पोहोचवलं. म्हणजे रात्रीचे आपण 7चा प्लॅन केला की 7 पर्यंत तुम्ही या. आणि मी तर इतकी घाई करी बाबा तुम्ही लवकरच या, कारण लवकर आलं तर कसा म्हणजे थोडंसं हे वाटत होतं मला की कधी येतील काय येतील. मग मी ह्यांना सारखं कंटिन्यू फोन करते, प्लीज तुम्ही लवकर 6 पर्यंत तरी इथे टच व्हा, मला थोडीशी जास्त भीती वाटते. तरी बोलते ठीक आहे मी लवकर यायचा प्रयत्न करतोय. मग दुसऱ्या दिवसचा होता. मग मी माझे कपडे इकडे बॅग मध्ये सर्व भरले मी आणि बॅगमध्ये कपडे भरून झाल्यावरती मी काय केलं माहिती का, दुसऱ्या दिवशी लवकर उठलो आणि जिथे रूम बघितली होती माझ्या मित्राने मॅनेज केली होती त्यांच्याजवळ माझी बॅग दिली, त्या इथे रूममध्ये ठेवली कपड्यांची. आणि मग नंतर तिथून डायरेक्टली काहीतरी 9:30 सकाळचे वाजलेले. मी लगेच माझ्या बहिणीला फोन केला, मोठ्या बहिणीला, का बाई मी असं केलं आहे, मी कोर्ट मॅरेज केलं. कारण बाई मला बोललेली का ठीक आहे तुला आवडली ना पोरगी मग तू करून टाक. पण असं मला म्हणजे पहिलंच सांगितलेलं तिने. तर मी तिला सांगितलं का कोर्ट मॅरेज झालं आहे वगैरे, आज रिसेप्शन आहे तर आपल्याला तिथं जायचं आहे, तर तू येत असशील तर ये म्हणून. कारण कसं आहे माहिती आहे का, तिथे सगळेजण पोरीचे घरचे असणार, स्नेहाचे इकडनं रिलेटिव्ह असणार. तर आपल्या घरातले पण कोणतरी मोठे असले तर खूप छान वाटेल, त्यांना पण वाटेल का बाबा चला पोराचे आई बाब नाही आले तर बहीण तरी आली. तर आणि मी हे मला आधीच बोलून ठेवलेला की माझी मोठी बहीण येणार, तर मी मम्मीला आणि जे कोण होते घरात त्यांना सगळ्यांना सांगितलं की त्यांचे ते येतील आणि त्यांचे मित्र वगैरे येतील ते, आणि बहीण आणि मोठे भाऊ पण येतील. तर मोठे बहिणीने आणि भाऊही मला सांगितलं का कुठे भेटायचं आहे, तर मी सांगितलं की पनवेलला आपल्याला भेटायचं आहे. मी पनवेलवरनं मी गाडी करणार आहे, त्या गाडीने आपण डायरेक्टली स्नेहाच्या इथे जाऊ रिसेप्शनला. तर मला ते सर्व डन झालं. माझं थोडंसं हायडॅक कमी झाला, हायडॅक म्हणजे टेन्शन कमी झालं का आपल्या घरातला कोणतरी मोठा माणूस आपल्यासोबत आहे. म्हणजे ती थोडी धाकधुकी भीती, भले आम्ही कोर्ट मॅरेज केला आमच्याजवळ प्रूफ होता पण थोडीशी मला भीती वाटतच होती ना. अरे यार एवढं मोठं म्हणजे आम्ही दोघेजण लाईफ टाईम सोबत राहणार होतो आजपासून आणि सोबत कोणतरी मोठा पाहिजे, कारण एवढे पब्लिक असणार त्यांच्यामध्ये मी फेस कसा करणार ही सर्व मला भीती वाटत होती. पण बहिणीने जेव्हा मला हा बोलली तेव्हा माझं सगळं टेन्शन बोलतं ना तो 100% मधनं 50% एकदम कमी झाला. आता टेन्शन होता पैशांचा. तर माझ्याजवळ होते फक्त 500 रुपये. आता मी हे मॅनेज कुठनं करू. मी ज्या कंपनीमध्ये कामाला होतो तर शेठला फोन केला. शेठ तर एकदम खडूस होता, मला माहिती होतं 100% मला पैसे नाही देणार. तर मी शेठला फोन केला का सर मी आत्ताच तुम्हाला मध्ये सांगितलेलं का 15 दिवसानंतर मी कोर्ट मॅरेज करणार आहे, तर मला आता 10,000 रुपयाची अर्जंट गरज आहे. मी सांगितलं अभी मुझे 10,000 की बहुत अर्जेंट ज़रूरत है, जब मेरा पेमेंट हो जाएगा ना उसमें से आप 5-5 हज़ार रुपये कट कर दो करके. पण टायमिंगवरती बोलतात ना, शेठनी पण मला दगा दिला. शेठनी सांगितलं अभी नहीं मिलेगा, ऐसा थोडी का तू 15 दिन में बोला था. आणि तेव्हाच माहिती आहे ना कसे होते शेठ लोक वगैरे, पैशांसाठी एकदम स्ट्रिक्ट असायचे आणि खडूस असायचे. तू बोला उस टाइम तो उस टाइम ही मिलता था, हमारा भी ये रहता है. मग नंतर मी रागात फोन कट केला आणि मग नंतर मित्रांना पण सांगितलं का असा प्रॉब्लेम आहे. तर मग माझे मित्रही सजेस्ट केलं तू पहिला एकदा स्नेहाशी पण बोल ना, स्नेहाशी बोललास तर काहीतरी होऊ शकतोय. मग मला ती एक जरा गोष्ट पटली का चला बाबा स्नेहाला पण एकदा सांगूया आपण. तर मी स्नेहाला कॉन्टॅक्ट करतोय, 1 तास झाला तर हिचा फोन हिचेकडं त्याचेकडं, कारण यांच्या घरी एकदम चालू हळद वगैरे चालू होती. मग मी फोन साईडला ठेवलेला, मग ते चालूच होतं काय ना काय. मम्मी माझी बिझी होती. मग फायनली स्नेहाशी कॉन्टॅक्ट झाला. स्नेहाशी कॉन्टॅक्ट झाल्यावरती मग स्नेहाला मी बोललो स्नेहा माझ्याजवळ फक्त 7,000 रुपयेच होते आणि तुला तर माहिती आहे आपण 15 ते 20 दिवसानंतर आपण लग्न करणार होतो. तर तसं मी मॅनेज केलं होतं पैशांचा का माझं पेमेंट येईल, माझी संट्री येईल. ते कमाई बोलतात त्याला संट्री बोलतात, माझी संट्री पण येईल. म्हणजे तो एक पूर्ण वाउचर आहे तो माझा. तो वाउचर आल्यावरती आपण करू असं ठरवलेला. पण आता असं झालं की माझ्याजवळ 7,000 रुपये होते. त्याच्यामध्ये तुला मी मंगलसूत्र घेतला आणि मला 1,500 रुपयाचे कपडे घेतले आणि राहिले ते माझ्याजवळ फक्त 500 रुपये. मग स्नेहाने मला सांगितलं काहीच तुम्ही टेन्शन घेऊ नका,
तुम्ही जसं होईल तसं या, बाकी सर्व होईल. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. कारण मला 100% माहिती होता की इथे येतील तर काहीतरी करूया आपण. कारण माझी मम्मी, आता मम्मीला पण सगळी गोष्टी माहिती की काहीच नाही असा पटकन अरेंज केलाय, तर मी मम्मीला शेअर करू शकते की मम्मी असं आहे, तर मम्मी काही ना काही करेल. मी एवढा पूर्ण शुअर होती की होईल म्हणजे आपला काही. तर तिथे एक माझं आता बोलतात ना, तो तिथे माझा 30% टेन्शन कमी झाला. म्हणजे टोटल 80% कमी टेन्शन झालं. 20% म्हणजे डोक्यामध्येच टेन्शन होतं. आता गाडी कुठनं बघू. तर माझा एक पनवेलचा मित्र आहे, तो पण येणार होता. लगेच त्याचा म्हणजे डोक्यामध्ये आला, त्याला फोन केला, अरे यार आपल्याला पवईला जायचं आहे, आपल्याला आपण टोटल 5 जण आणि माझ्या घरातून माझी मोठी बहीण भाऊ येणार आहेत, टोटल 7-8 जण असणार आपण, गाडी मॅनेज कर म्हणून. तर त्यांनी सांगितलं तुला अर्ध्या तासानं फोन करतो. आणि लगेच त्यांनी मला अर्ध्या तासानं फोन केला की बघ अश्विन असं असं एवढा खर्च आहे तुला गाडीचा, मी गाडी बघितलेली आहे 4 व्हीलर तेही बघितलेली. तर मी बोललो चालेल ठीक आहे. स्नेहाने तर आता सांगितलं सर्व मॅनेज होईल तेव्हा आता बघूया. तर ड्रायव्हर पण त्याचं कसं म्हणजे मित्राच्या याच्यामध्येच होता ना, तर त्यांनी मला असं पण सांगितलं जर तुझ्याशी लगेच नसतील होत ना तर तो 1-2 दिवस थांबू शकतोय, पण तू काही चिंता करू नको, टेन्शन घेऊ नको, तू चल. तर ओके बरं, ते पण माझे टेन्शन गेला गाडीचा भाड्याचा. तर संध्याकाळी काहीतरी 4 वाजलेलं. 4 वाजल्यापासून माझ्या मोठ्या बहिणीला मी फोन करतोय, फोन लागत नाही. फोन करता करता स्नेहाने मला सांगितलेलं 6 वाजता आहे. आम्ही 6 वाजल्यापासून सर्वजण उभा आहोत पनवेल बस डेपोवरती, वाट बघतो ना आता येईल. मित्र पण ओरडायला लागले, अरे यार बोलले असं थोडे असते का, ते लोक तिकडं वाट बघत असतील, सर्व मॅनेज झालेलं आहे तिकडं आणि आपल्याला टायमिंग सांगलेला 7चा, आपण कधी जाणार, तुझ्या बहिणीचा फोन नाही लागत, भाऊंचा पण फोन नाही लागत. मला एवढा राग आलतेला ना, पण काय बोलतात ना ते मी कसं तरी आवरला ना, डायरेक्टली आता जे होईल ते होईल. इथं आले ना मला फोन आला ना डायरेक्ट सांगितलं तिथूनच घरी जा म्हणून. कारण मी जवळजवळ टायमिंग सांगितलेला सकाळी 9:30-10 वाजता का आपल्याला 6 वाजता तिथं पोचायचं आहे, तुम्हाला 4:30 वाजेपर्यंत तिथं यायचं आहे आणि मी वाट बघत होतो 6 वाजेपर्यंत. मग नंतर काय मग आम्ही डायरेक्टली निघालो आणि मग गाडीमध्ये जसं बसलो ना, आता माझ्या डोक्यात आणखीन विचार यायला लागले का आता बहीण पण येणार होती, भाऊ पण येणार होतं, आता त्याही पण टायमिंगवरती फसवला. आणि मी असं म्हणजे आपण गाडी असं चालतो बघा, आपल्याला रस्ते दिसतात ना असं जाता गाडीमधनं, तर मी असं एकीकडेच बघत होतो टपकन आणि माझ्याकडे नुसतं डोक्यामध्ये हे करतं तर तिथे गेल्यावरती आता कसं काय होईल, माझ्या घरातला कोणच नाही, मी एकटाच आहे, आहेत तर मित्रच आहेत. मग लोक पण विचारतील का याच्यासोबत आता एवढं झालं, कोर्ट मॅरेज पोरीच्या इथनं करून दिला तरी घरातलं कोणच नाही आला, अशी कशी याची घरातली म्हणून असं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ते विचार चालत होतं, थॉट्स बोलतात ना त्याला, ते तसं म्हणजे चालत होतं. तर पटकन एका मित्राने मला नोटीस केल्यानंतर अरे कसला विचार करतो, झाला सगळा लग्न बिग्न, आता फक्त रिसेप्शनला जायचं नाही, घरातला कोण आला कशाला टेन्शन घेतो, मित्र आहेत ना बोलते. तर मग थोडंसं हसवायला लागले मला ते, कारण त्यांना पण ते बघवच नव्हतं, टेन्शन घेतो तुम्ही. तर मग थोडीशी माझ्या चेहऱ्यावरती पण स्माईल आली आणि मग नंतर मित्रांना असं म्हणजे मी हातावरती खांद्यावरती हात ठेवला आणि बोला हा बरोबर मित्र आहेत ना माझे, मग काय टेन्शन आहे, चलाच गेल्यावरती तिथं बघू. आणि फायनली आम्ही पवईमध्ये पोहोचलो आणि पवईमध्ये पोहोचल्यावरती जिथे रिसेप्शन ठेवलं तिथं पोहोचल्यावरती ही गर्दी. मित्र बोलायला होते हे काय करत मी पण बरं मला पण नाही काय माहिती, सगळं असं लाईनशीर उभं राहिलं, बँड बिंड घेऊन ताशे विषय ढोल बिल ये बँड जो बिंजो. आणि जसं आम्ही उतरलो डायरेक्टली माझं स्वागत केलं आणि माझ्यासोबत मित्रांचं पण स्वागत, सगळ्यांच्या गळ्यामध्ये हार वीर टाकले आणि एकदम भारी स्वागत केलेलं आहे आणि एकदम भारी स्वागत केलं आमचा. आणि मग नंतर ते बोलतात ना काय ते रीती रिवाज असतात, ते माझ्या मित्राला पटकन सांगितलं. म्हणजे यांच्या इथं कसं आहे माहिती आहे का, एक हांडा असते, हांड्यावरती एक छोटी कलशी असते, त्याच्यावरती एक कलशी असते. तर आता घरातून तर कोणच नव्हता आला, तर माझ्या मित्राला सांगितलं की बेटा हे रिवाज आहे, हे म्हणजे त्याही काहीतरी हातामध्ये माझ्या मित्राचे दिला आणि वरचा जो छोटा तुम्हाला हे दिसते ना तो काढा आणि त्याच्यामध्ये टाका पैसे आणि काहीतरी असं काहीतरी होता. तर ते रिवाज झाला. मग नंतर मला डायरेक्ट बँड बिंड वाजवत सर्व नाचत विचत एकदम जोशमध्ये. मित्र पण माझी खुश, अरे इतर मित्र वेगळाच झाला बोलते, एकदम काय झालं म्हणजे विचार केला असंच काहीतरी साधा असेल काहीतरी, पण आम्हाला काही एकदम सरप्राईज होतं. आम्हाला असं म्हणजे वाटलेलं का एकदम साधा, अरे हे सर्व आम्ही बघून एकदम खुश झालो. मग नंतर मला बौद्ध विहार म्हणून आहे तिथे मला नेला, तिथे बँडने वाजवत नेला.
मग नंतर तिथे मला बसवला. मला असं सांगितलेलं, स्नेहा थोडी टेन्शन मध्ये होती, ते मुझे नहीं लगता है बोलते आशु मेरा ना ये ना बोलते मेकअप ना अच्छा नहीं किया आणि जशी माझ्या जवळ आली माझे मित्र पण मला बोलायला लागले, अरे फोटो मध्ये तर बोलते एवढी भारी दिसते ना, असा काय मेकअप केलाय. मला पण समजून दिसले ना मेकअप, म्हणजे त्यावेळेस म्हणजे ते जी ताई होती ना तिने ना वाटत त्यांच्या याच्यातला मेकअप केलेला का तुझा, त्यांनी त्यांच्या याच्यातलं केलेलं. आता बघ प्रत्येकाचं त्यांना असं वाटत असेल की आपण असं करू, त्या ट्रेंड मध्ये त्या टायमिंगला माहिती आहे ना आता 2013ला तर ते तसंच असायचं. ऍक्च्युअली मेकअप खूप चांगला केला होता, पण स्नेहा खूप छोटी होती त्याच्यामुळे तिला तो सूट पण नव्हता. सॉरी 2014 2014 टायमिंगला कसं थोडंसं जसं चालू होतं, तुम्ही कपडे पण बघणार ना प्रत्येकाने जर नेटचा ड्रेस घातलेला आहे, नेटची साडी लावलेली आहे, म्हणजे ते कुठे ना कुठे तो मेकअप तसा केलेला की त्या टाइमला. पण मी कशी खूप मॉडर्न टाईप अशी राहत होती, स्ट्रेट हेअर होते ते, मला ते ओपन हेअर सूट व्हायचे आणि फ्लिक्स होते ते, तर त्याच्यामुळे ते माझी हेअरस्टाईल पण नव्हती झाली आणि भरपूर सिल्की हेअर. तर ताईला जसं जमला तिने केला. आणि इम्पॉर्टंट हे होता की 2 दिवसाच्या लग्नाला तेवढा तरी केला. मला असं फील होत होता की मी जरी आता काय बोलते माझी मम्मीला वाईट, ती माझी मम्मीने पटकन माझ्यासाठी मेकअप मागवला, सँडल मागवले एकदम भारीवाले डायमंड वाले, ते पटापट अरेंज केला तिने पण ट्राय केला की ती मला चांगला सुंदर म्हणजे रेडी करेल. आणि मग स्नेहा माझ्याजवळ आली. मग स्नेहाला मी जसं बघितला बरं माझ्या मनात लगेच आलं की स्नेहाने मला ऑलरेडी सांगितलंय की माझा मेकअप चांगला नाही केला, तर मी कसं तरी अनकम्फर्टेबल वाटते. नंतर मग हिला म्हणजे अनकम्फर्टेबल नको वाटायसाठी मी डायरेक्टली हिला बोललो बहुत अच्छी दिख रही है स्नेहा, आज तू बहुत अच्छी लग रही है. नंतर ही तरच खुशी आली, स्माइल आली चेहऱ्यावर. मला असं वाटलं बस याही सच में बहुत अच्छी लग रही है, लेकिन तू जैसा बोल रही थी वैसा कुछ भी नहीं, इतनी अच्छी लग रही है. असं तर मला असं फील झाला. कोणी कारण सगळे मला बोलत होते ना, अरे तू अशी का मेकअप, म्हणजे जेव्हा मला मेकअप केला सगळे येत होते बघायला कसं झालं, अय्या असं का केला, म्हणजे सगळे मला हे बोलून गेले. आणि माझं तोंड उतरला की बापरे हे काय झालं, आता इतके लोकांच्या समोर मला जायचं. स्नेहाला का तू एवढी छान दिसतेस, खूप सुंदर दिसते, तेव्हा मला चांगलं लगेच चेहऱ्यावरती स्माइल आली. मग नंतर मग आम्हाला तिथे दोघांना बौद्ध विहार जवळ बसवला, आमची दोघांची आरती केली. आरती केल्यावरती डायरेक्टली आम्हाला घेऊन चालले रिसेप्शन, जिथे स्टेज वगैरे बनवलंय तिथे आम्हाला नेला. तिथे नेल्यावरती म्हणजे जाता जाता एवढेच एकदम जोश मध्ये सगळे नाचतात, डान्स करतात, 1-2 ताशे पण फुटले, एवढे जोरात बँड वाजवतात, पण लय भारी वाटला. मग नंतर आली एंट्री स्टेजवरती चढायची. स्टेजवरती जेव्हा चढलं मस्तपैकी, ते नंतर तुम्हाला फोटो आम्ही दाखवणार आहोत. स्टेजवरती चढल्यावरती मग जसा बोलतात ना ते फेरे बिरे घ्यायला लागतात, ते फेरे घेण्याच्या अगोदर ते बोलतात ना आगीमध्ये आपण घी टाकल्यावरती आग कशी जास्त पेटते तशी पण लोक होती तिथे. म्हणजे बोलत ना एक प्रकारे तुम्ही बोलता आग लावणारी होतं. जसं आम्ही स्टेजवरती 2 जण उभे राहिलो ना तर काही जणी बोलायला लागले, अरे ये लड़का है बहुत सुंदर है. लगेच माझी कॉलर बिलर अशी वरती, अरे लड़के के गले में तो चेन भी नहीं, अरे लड़के के हाथ में अंगूठी भी नहीं है, ये तो आगरी है ना, ये तो आगरी है ना, आगरी कितना सोना पहनते, कितने पैसे वाले. आणि ऍक्च्युली मी एक क्लिअर करते की मला आगरी कास्ट काय हे पण पहिले माहिती नव्हतं. मी तुम्हाला पहिले सांगितलेलं मला काही माहिती नव्हतं, म्हणून मी एकदा बोलले की मला यांची टोनिंग वेगळी वाटते, कारण मी कधी ऐकला पण नव्हता. आणि जे माझे पप्पांचे फ्रेंड होते ते थोडे वेगळ्या म्हणजे मुंबईमध्ये राहत होते म्हणून त्यांची टोनिंग अलग होती. पण मला अजिबात माहिती नव्हतं की आगरी लोकांमध्ये सोना भरपूर असते की काय असते, हे काही मला आयडिया नव्हती. पण मला सगळे बोलते, अरे तुम्ही तर आगरी मुलं भरपूर पैसेवाला असेल, ते सगळ्यांची मेंटॅलिटी तशी. आणि ते लोक काय करायची, ऑलरेडी माहोल एकदम गरम होता, पप्पा पण एकदम हे होते, हे काय करायचं, अरे यार बोलते इसने लड़का देखा तो कैसा देखा, ना गले में चेन, ना उसके हाथ में अंगूठी, ना ब्रेसलेट, म्हणजे भरवत होते ते. म्हणजे आणखीन यांचा म्हणजे हे झाला पाहिजे, तमाशा झाला पाहिजे. तर अजून एक बोलायला लागली, इसने किया तो किया, लड़के में कुछ देखा, क्या देखा, मतलब पैसा नहीं देखा क्या, कम से कम ऐसा करना ही था तो पैसे वाला ढूंढ के करती. मला इतका राग येत होता. हिने त्यावेळेस डायरेक्ट तोंडावरती बोलली का देखिए मैंने शादी की है ना, तो इससे पहले शादी करने से म्हणजे हम दोनों प्यार करने से पहले ही मुझे आशु ने कहा था कि मैं बहुत गरीब हूँ, मेरे पास कुछ भी नहीं और मैं पैसे के लिए नहीं प्यार किया है. डायरेक्टली तिथे क्लिअर केलं. आणि नशीब बघा आज गळ्यामध्ये चैन पण आहे, स्नेहाला मंगलसूत्र 2 आहेत, एक सोडून 2 आहेत. तर मग नंतर आमचं आलं फेऱ्याचा राऊंड. तर मंगलसूत्रचा राऊंड आहे. तर मंगलसूत्र जसा मी काढला खिशामधना त्याच्यावरती पण यांची चर्चा,
अरे किया तर किया लड़के ने खाली 2 ही वाटिका लाया, इतना गरीब आहे. माझा एवढा डोका फिरवतं ना, पण जाऊ दे, आपल्याला आपल्या इथून म्हणजे जे काय आहे ते जायचं आहे, निघायचं आहे, रिसेप्शन मध्ये बोलवलंय. तर कसा विसा मी तिला मी मंगळसूत्र बघितलं तर मी खूप खुश झाले, कारण मला नाजूक वस्तूच आवडतात. मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ मध्ये तुम्ही ऐकलं असेल माझ्याकडून की मला नाजूकच गोष्टी आवडतात, आणि ते मंगळसूत्र मी इतकी खुश झाली की मला पाहिजे होतं तसंच आणलंय. तर यांना पण बरं वाटला की हे मला सच में तुझे पसंद आहे, म्हणजे हा पसंद आया. मग हे पण थोडं शांत झालं की जाऊ दे, स्नेहाला आवडलाय ना, कोण काही बोलू दे. आणि बाकीची स्टोरी आहे ना आता तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार. आता ना आपण फोटो बघूया. हो हो हो, हे बघ इथं इथं इथं. कारण आपला जो काल अल्बम केला तो खराब झालेला, नवीन. तुम्ही लास्ट वाली स्टोरी मध्ये बघितला असणार, अल्बमचा कलर वेगळा होता, आता आम्ही नवीन आणला. कारण कालच त्या दिवशीच आम्ही काढला होता, ते खराब झाला होता. आज मी मस्तपैकी हे केलंय. तर आता तुम्हाला चला पटापट आम्ही अल्बम म्हणजे आमचे लग्नाचे फोटो दाखवतो. आणि बघा जसा आम्ही ना आता तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही शो करणार, जसा आम्ही गाडीमधनं उतरलो ना, बँड विंड घेऊन ताशे विषय वाजवून मस्तपैकी आम्हाला चालवलेलं आहे. आणि हे जे बँड वाले सर्व माझे भावाचे मित्र होते, भावाचे मित्र ते सगळे होते. सगळ्यांनी आपला आपला कॉन्ट्रीब्यूट केला की बाबा आमची तुझी बहीण म्हणजे आमची बहीण, आम्ही सगळे येणार आहोत. आणि दुसऱ्या फोटोमध्ये आता बघताय तुम्ही सर्व मस्तपैकी डान्स करतात बघा, नाचतात दिसतात. तर मग तिथनं मग नाचून विचून झाल्यावरती तुम्ही आता फोटोमध्ये बडे पप्पांना बघताय. आपण मध्य प्रदेशला गेलो होतो तेव्हा का बडे पप्पांच्या घरी, आणि आपण शिंगाडे करायला गेलो होतो, ते बडे पप्पा माझं स्वागत करतात. तर आता इथे बघा आमचा ना हे फोटोमध्ये बघताय आमचा मस्तपैकी स्वागत केलंय. माझ्या मित्रांचं पण केलं, टिल्ल बिल्लक केलेलं आहे, आणि मित्रांचं पण स्वागत केलंय. पण ते फोटो नाही दाखवणार कारण त्यांना आवडते की नाही असं पण आहे ना. मग त्यानंतर तुम्हाला जसं मी सांगितलं बुद्ध विहार जवळ आम्हाला नेला, तर हा फोटो बघताय तुम्ही आमचा ना बुद्ध विहार जवळ आम्ही बसलो होतो. छोटी छोटी मुली पण माझा मेकअप वगैरे बघा, हेअरस्टाईल बघा, किती फनी दिसते मी, म्हणजे मला असं वाटते. आणि हे पण बघा किती लहान, आता बघू शकता तुम्ही आम्ही किती लहान वाटतोय फोटोमध्ये. आणि हा एकदम पूर्ण बघा ग्रुप मध्ये सर्व लहान मुली वगैरे जे होते आमच्या आजूबाजू सर्व फॅमिली मधले पण आहे त्याच्यात. आणि आता या फोटोमध्ये बघते तुम्ही आम्ही स्टेजवरती चढता वेळे स्नेहाचा मी आज हात पकडलाय, त्यांनी सांगितलं एक पोझिशन द्या म्हणजे कसं द्यायला सांगितलं. पोज बघा किती फनी येते बघा, काय पोज येते, माझे डोले बंद आहेत, कोण कुठे बघते कोण कुठे बघते असं. याच्यामध्ये बघा मी कसं तोंड केलेलं आहे असं काहीच समजत नव्हतं. किती असं फोटो छान, हा मस्त वाटतंय ना. हे पण फोटो छानच वाटतात, म्हणजे असं बघितल्यावरती असं वाटते काहीतरी, म्हणजे लाईट इफेक्ट्स वगैरे सगळे चांगले होते. हे दादी आहे माझी, म्हणजे पप्पांची काकी सख्खी, तर मी त्यांना दादी बोलणार. दादी. आणि बघा मम्मी बघा, ही मम्मी एकदम टेन्शन मध्येच होती, एकदम भागादौडी बोलतात ना, करून करून ती दमलेली पूर्ण, तिचे दिसते तोंडावर. आणि हे बघा, आणि हा बघा हा फोटो मंगलसूत्र घालता वेळे तुम्ही आता बघताय आमचं दोघांचं फोटो. आणि बघा उलटाच फोटो काढलेला आहे, तू मी बसलेली पाहिजे. हा फोटो बघा कसा, फोटो काढणारा पण बघा कसा होता. मला बसवलंय खुर्चीमध्ये, स्नेहाला इथं बसवायचं आणि मला साईडला उभं ठेवायचं, स्नेहाला माझ्या समोर. आणि त्याचं तोंड बघा असं किती रागीट असं, किती राग आलेला मला. आणि आता इथे बघताय बघा हे ना दादा दादी, या जे फोटो मध्ये तुम्ही बघताय ना आमच्या साईडला. मग नंतर कसं सर्व झाल्यावरती फोटो काढत होते सर्व, तर दादा दादी आहेत. आणि इथे बघा इथे माझी काकी आहे गिफ्ट देताना, सर्व आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. आणि या फोटो मध्ये तुम्ही बघताय ना ही ताई आहे जिने मेकअप केलेलं ना, काय ताईचं नाव? राणी ताई. आणि त्यांचे हसबंड आहेत, त्यांची ती जाऊबाई आहे. आणि माझे काका. आणि जसं तुम्हाला मी सांगितलेलं बघा, पहिल्यांदा माझ्या घरी स्नेहाच्या घरातले आले होते तेव्हा बघा तुम्हाला सांगितलं काका भरपूर बोलतात, ते हे काका आहेत ना, पूर्ण मराठी बोलतात. आणि या काकी आहेत. आणि बघा इथे तुम्ही सर्व असं म्हणजे जेवायला बसले आहेत, सर्व डेकोरेशन वगैरे केलेले आहेत. याच्यात ना अर्धी पब्लिक तर जेवून गेलेली होते ते. तर हे सर्वांचा एक फोटो दाखवते. मग नंतर आम्ही जेवायला बसलो, फोटो बघा कसं किती फनी आहे. स्नेहाने चम्मच मध्ये काय आहे की नाही, रसगुल्ला तुम्ही ऑलरेडी काढलेला. मी ऍक्च्युली तुम्हाला बघायला पाहिजे होते, पण तो त्याला काहीच पोज सांगताना. या फोटो मध्ये पोझिशन बघ कशी दिली बघा तुम्ही. मला ऍक्च्युली बघायला पाहिजे, आपण दोघे कॅमेऱ्याकडेच बघतो, आपण याच्यापेक्षा भारी फोटो काढू. आता मित्रांसोबत पण आहे, पण तो आता आम्ही दाखवू नाही शकत. बाकी सर्व डान्स करतात. इथे बघा कशी या फोटो मध्ये आम्ही दोघे जण पण असतो. कारण माझी फ्रेंड्स बोलत होते तू आता उद्या लग्न करून जाणार ना, सगळे कपडे आम्हाला दे हा तुझे टॉप. कारण माझे जे क्लोथ कलेक्शन होतं ना, कपड्यांची चॉईस खूप भारी होती. तर ते मला एकदम एक्साइटेड होते. हे नाही की आता माझ्या फ्रेंडचं लग्न आहे, मेरे को तेरा वो टॉप देना, पर्पल वाला देना, येल्लो वाला. म्हणजे मी बोलले
माझे सगळे, आणि खरंच तसं झालेलं, मला कपडेच नव्हते राहिलेला, सगळे घेऊन एक 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 पडून गेलेले माझे कपडे. आणि हे बघा हा रिवाज तुम्हाला आता मी जसं सांगितलं ना स्टार्टिंगला का यांची एक हांडा, मग नंतर कलशी, कलशीवरती तांब्या म्हणत त्याच्यात तो माझा मित्र टाकता, त्याचा चेहरा ऍक्च्युली दिसत नाही म्हणून हा फोटो तुम्हाला आपल्यालाच भांडी दिलेले, सर्व भांडे वगैरे पण भरपूर भेटले ना आपल्याला, सगळे ते सर्व रसम सर्व झालेलं. तर फायनली तुम्हाला आमच्या लग्नाचा अल्बम पण दाखवलेला आहे आणि आम्ही रिसेप्शन मध्ये किती टेन्शन मध्ये होतो आणि कसं फायनली आमचा रिसेप्शन पण सक्सेसफुल झालेलं आहे हे तुम्हाला या लव्ह स्टोरी 4थ्या ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे. पूर्ण हा ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा आता जो पुढचा 5वा पार्ट येणार आहे ना त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की आम्ही लग्न करून घरी गेल्यावरती मग पप्पानी मला कधी घरी बोलवली, कसे बोलले, आणि जे आमचं लग्न झालं 15 दिवसानंतर आमची लाईफ इतकी बदलली एकदम की बापरे, आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही एकमेक तेच आहोत, जे आम्ही एकमेकाला प्रेम केलेलं हे तेच आहे. ह्यांना पण फील नव्हतं की मीच आहे, कारण ते प्रेम करणं आणि ते सोबत राहणं खूप वेगळी गोष्टी होती, ते आम्हाला लग्नानंतर समजणार होते. तर ते आम्ही पुढच्या पार्ट मध्ये सांगणार. खरंच मित्रांनो आम्ही ना खूप स्ट्रगल केलं, म्हणजे खूपच इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय केलंय. आमच्या सोबत कोणच नव्हता आणि आताही आमच्या सोबत कोण नाही, तरी पण बघा आम्ही आहोत. हो खरंच. आणि जरी आम्ही एकमेकांना त्या टायमिंगला समजून घेतला नसता, खूप असं गोष्टी झाले की एक वेळा आम्ही असं पण विचार केला की आता सोडूया. सानू झाल्यानंतर पण असं झालेलं की आम्ही असं फील केलेलं की आता मरूया, संपूया लाईफ, नकोय आम्हाला. मला एवढा माहिती होता की मी घरी नाही जाणार, पण काहीतरी स्वतःचं करणार, किंवा याला सोडून काय करू, सानूला घेऊन जाऊ, कुठे जाऊ, कोणाला तोंड दाखवू. ते बोलतात ना भोलेनाथ बाबांना दुसऱ्याच काहीतरी लिहायचं होतं आणि आज आम्ही बघा इथे मस्तपैकी सुखी आहोत, समाधानी आहोत. पण आम्ही हे सगळी गोष्टी का शेअर करणार माहित आहे का, कारण खूप सारे लोक असं करतात, किंवा अरेंज मॅरेज मध्ये पण असं खूप सारी गोष्टी होतात की असं फील करतात की बाबा भरपूर आपण वैतागलोय, आता या माणसासोबत नाही राहू शकत. तर त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, आम्ही तुम्हाला ड्रिंक करायचो, खूप म्हणजे खूपच ड्रिंक करायचो, इतके की आमचे इतके भांडणं व्हायचे की मी जेवण त्याचे ताट उडून द्यायचे, आणि मग माझा राग मी कसं फ्रस्ट्रेशन काढून मी पण काहीतरी भांडी टाकायची खाली, हे फोडायची. ते माझी सानू एवढी. आजच्या डेट मध्ये तुम्ही बघताय ना दारूकडे मी वळून बघत नाही. दारू म्हणजे काय चीज आहे ते मला माहितच नाही. तर हे सगळं कसं सोडलं, कसं हे केलंय, हे सर्व तुम्हाला 5व्या पार्ट मध्ये बघायला भेटणार. आणि जर तुम्हाला खरंच हा ब्लॉग बघायचा असेल ना तर टार्गेट ठेवूया लाईकचा 4000 ठेवूया, 4000. आणि खूप लोकांना असं पण वाटत काय एवढे पर्सनल गोष्टी शेअर करतात युट्यूब आपले चॅनलवरती. तर बघा आम्ही तुम्हाला पहिलेच बोललेलो आम्ही सगळं शेअर करणार, आणि तुम्ही आता 1.5 लाखाची आपली युट्यूब फॅमिली होईल, त्यांना पण आपल्याबद्दल माहिती पाहिजे का नाही. तर आम्ही सगळे गोष्टी रिअल आणि 100% जे गोष्टी झाले तेच शेअर करतोय, आणि याच्यातून तुम्हालाही काहीतरी शिकायला पुढे भेटणार आहे. असं नाही की आम्ही प्रमोट करतो की लव्ह मॅरेज करा, पण तुम्ही का नाही केलं पाहिजे हे पण याच्यातून तुम्हाला समजायला भेटेल की पुढे जाऊन काय होणार आहे आमच्या. आणि आम्ही जसं फेसबुक वरनं भेटलो तर आम्ही तुम्हाला पहिलं स्टार्टिंगलाच हे सांगितलं की आम्ही फेसबुक वगैरे प्रमोट नाही करत, जसं आमचं झालं तसं तुम्ही करा, हे नाही इथे कुठे लिहिलंय. आणि याच्यासाठी आमची लव्ह स्टोरी तुम्हाला जिम्मेदार राहणार नाही जर तुम्ही काय करताय. आम्ही फक्त प्रेम कसं आमची लाईफ तुमच्यासोबत शेअर करतो, आम्ही इथपर्यंत कसं स्ट्रगल करत आलो हे तुमच्यासोबत आम्ही शेअर करतोय, एवढंच आम्ही शेअर करणार आहोत. दुसरं तुम्ही आज एकदम पर्सनली घेऊ नका, इन्स्पायर होऊ नका या गोष्टींपासून की दादानी वहिनीने असं केलं तर आम्ही पण असं करूया. खूप मस्त इंटरेस्टिंग वाटते स्टोरी, पण ऐकायला खूप चांगली वाटते, पण जे आम्ही फेस केलंय ना खूप म्हणजे खूप भयानक होतं. खरंच खूप भयानक होतं. असं वाटतं की एक वाईट स्वप्न होतं ते आम्ही विसरून गेलोय. खूप स्ट्रगल केलंय आणि लोकांनी पण आमचं खूप वाईट करण्याचा विचार केलाय, ते सगळं शेअर करणार. पण आजपर्यंत सांगतोय ज्याने आमचा वाईट करायचा प्रयत्न केलाय ना, बघा मी थोडंसं इमोशनल झालोय, ज्याने आमचा वाईट करायचा प्रयत्न केलाय ना आजपर्यंत त्यांच्याबद्दल आम्ही कधीच वाईट विचार नाही केला, कारण आम्ही ना आमच्या कर्मावरती विश्वास ठेवतो. आम्ही विचार करतो जर ते आमच्यासोबत वाईट करतात आम्ही पण त्यांचा वाईट विचार करून त्यांच्यात फरकच नाहीये. कारण हे सर्व आम्ही जेव्हापासून देवांना मानायला लागलो ते आपोआप आमच्यात आले. आधी होतो आम्ही पण की आपल्याबद्दल वाईट बोलतो आपण पण 4 बोलूया, पण आता कमी कमी 3 ते 4 वर्ष होतील आम्ही कोणाच्या बद्दलही वाईट विचार करत नाही. जरी वाईट केला ना बाबा देव त्यांचा बघणार, जे तसा कर्म असेल त्यांचा तसं त्यांना फळ मिळेल, बस दुसरं काहीच नाही.
तर चला आता संपूया. आणि हा मित्रांनो 4000 लाईक टार्गेट आहे, तर लवकरात लवकर कंप्लीट करा. मग तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये खूप काही मी ड्रिंक कशी सोडली, काय काय झालं हे सर्व तुम्हाला त्या एका ब्लॉग अजून एक हॉरर आमच्या सोबत इन्सिडेंट झालेला की हे जेलमध्ये गेलेले एक ते सर्व तुम्हाला ते सगळं शेअर करणार आम्ही तुमच्या सोबत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.